आशीर्वाद. वा वा वा. पण आम्हाला असं कळालं की तुम्ही माघारीसाठी आलाय. नाही ना, भाजप आमचं कार्यालय हे कार्यालयच आमचं, तर आम्ही काय तिथे कोण प्रश्न विचारणार आहे आम्हाला. वसंत स्मृती एवढंच होतं तरी येतोच. पवन कुठे रे? पण मग काही भेटलं काहीच नाही केलं. हॅलो काय नाही, काहीच नाही केलं का? फक्त अध्यक्षांना भेटायला चहा प्यायला. अरे मी आणि मग करते आज होईल असं वाटतं. त्याला सांगायचं ना. गिरीश भाऊची भेट नाही झाली तरी त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहेच ना. आहेच. मग काय प्रश्न येतो? न सांगता तू नाही रे. आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे. खरं तर महायुतीच्या वतीने अधिकृतपणे नरेंद्र दराडे यांना या ठिकाणी उमेदवारी अर्ज देण्यात आलेला होता. उमेदवारी देण्यात आली. हे बघा, माझी उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात नाही, माझ्या पक्षाच्या मी विरोधात नाही. मी आजही आणि मरेपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे आणि प्रमोदजी महाजन यांना माझा नेता मानत राहिलोय, त्यांच्या विचाराशी बांधील आहे. माझा आदरस्थान आजच्या घडीला गेल्या अनेक वर्षापासून मी ज्यांच्याकडे प्रेमाने आणि अपेक्षेने बघतो ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व गिरीशजी महाजन साहेब जलसंपदा मंत्री हे आहेत. आणि ते माझ्यावरती प्रेम करतात आणि माझी निष्ठा त्यांच्यावरती. पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माझ्याविषयी आदर आहे, मला त्यांच्याविषयी आदर आहे. परंतु हा जो उमेदवार समोरचा आहे याला कोणाविषयी प्रेम नाही, आदर नाही, अतिशय अकार्यक्षम, असंस्कृतिक, तुमच्या उपयोगी पडू शकणार नाही असा हा उमेदवार आहे. ज्याला आपल्याकडे असलेल्या ताकदीची घमंड आहे असा उमेदवार आहे. ज्याने गेल्या आमदारकीच्या टर्ममध्ये ह्या आमदारकीचा कवडीचाही फायदा कुठल्याही कार्यकर्त्याचा, मग तो भारतीय जनता पक्षाचा असो, शिवसेनेचा असो की राष्ट्रवादीचा असो, कवडीचाही फायदा या गृहस्थाने कधी कोणाला करून दिला नाही. कोणाच्या कामासाठी एखादं लेटर जरी दिलं असेल तरी मी काही हरून जाईल अशा प्रकारे याची कारकीर्द आहे. त्यामुळे जनतेच्या रेट्यातून, कार्यकर्त्यांच्या रेट्यातून, मतदारांच्या मागणीवरून, उद्विग्न झालेल्या समाजाच्या मागणीमुळं मी ही उमेदवारी केलेली आहे. या निवडणुकीत माझा जय हा 100% आहे. मला अनेक ताकदी माझ्या बरोबर आहेत, काही दृश्य आहेत, काही अदृश्य आहेत, पण विजय हा 100% माझा आहे. आजच सांगतो तुम्हाला की 400 पेक्षा जास्त मतं मिळवून मी विधान परिषदेचा मेंबर म्हणून जाणार आहे. खरं तर गिरीश भाऊ देखील आज नाशिकच्या दौऱ्यावरती, जर त्यांनी सांगितलं तर आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार. गिरीश भाऊ माझे नेते, ते मला काही जरी सांगितलं तरी मी ऐकेल. मी काय पळपुटा नाही. हे इथे भाजपचं कार्यालय आहे, त्याच्यात मी उभा आहे की नाही, त्यामुळे मी काय पळपुटा नाही. मी काय इकडे तिकडे गायब होणार नाही, कधीही झालो नाही. आणि मी शिवसेना ह्या पक्षाचा आदर करतो, मला राष्ट्रवादी ह्या पक्षाचा आदर आहे, पण मी पाईक आहे माझ्या भारतीय जनता पक्षाचा आणि त्याच्याबरोबर मी आहे.